माझं गुढी पाडव्याचा सण दारी उभा राही गुढी दारी रंगोळी डगुडी करा गुढीची भरारी। ओहो हम नवा किधर जा रहे हो आप? ओह जी मैं तो जा रही किराणा लावायला। पाय हो माय पाय, हे रात्री पिऊन आलं असं नाही इथंच पसरलं हे टकले आव्हानाचं। काय माय नवीन वर्षाच्या दिवशी तोंडातून खराब शिवाय काढते बाबा बाईच्या। अबोय गोल्याची बाबा, गोल्याची बाबा, गोल्याची बाबा, उठ ना असं काय झाली ना? जरा जराशी आंब्याच्या पाला गेला आण ना बापा, नुसतं काय झोपलेच राहता काय? उठा बापा रे बापा, इथं कसं काय आलो मी? इथं कसं काय आलो म्हटलं? काय बापा रे बापा करू राहिले एखाद्या बाई सोयवानी? रातची मार पिऊन घेता ना, तुमचंच तुम्हाला ध्यान नाही राहत, कुठे झोपून राहिलो आपण ना कुठं नाही। घर वय का गादी वय का माती वय का काय वय, तुम्हाला अक्कलच नाही राहत ना व पेल्यावर। गु खाली जाते तुमची अक्कल, गु खाली झाले। समजत नाही काय? सीधा उलचिक मारली आपली ना घरी येऊन झोपून गेलं नाही। पुऱ्या अंगभर पेते गणलत मग घराचा रस्ताही दिसत। एक घर घरी आले तर मग घर कुठं आहे बा? अंदर आहे का बाहेर आहे? बाहेर झोपाव का अंदर झोपाव? एवढं ते अक्कल नाही राहत तुम्हाला, एवढी सुध नाही राहत सुधरा आले। मी काय म्हणतो, जास्त फळफळ करायचं काम नाही। तुला एवढीच माहिती काळजी आहे ना, मी दारू पितो अक्कल नाही मला, हे झालं आणि ते झालं, घर नाही दिसत, हे नाही दिसत। मग तुला एवढीच अक्कल होती तर मला इथून उठून घरात कोणी घेऊन गेली व? रातभर कशी पसरली राहील तू एकटी? तुला वाटलं नाही का आपला नवरा नाही आला बा अजून तर जाऊ म्हणून त्याला पाहिले म्हणून? बापा काय पाहा लागते? माझ्या नवऱ्यात एवढे वजे उचलते का? बस वजे उचलाले काय 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 काम आहे का तुमचं घरात? काही काम आहे का म्हटलं? तुम्ही धरतीवर बोज आहे बोज, हे दारू पिणारे पुरे धरतीवर बोज आहे म्हटलं। हाव ना, तर मला दारू पिऊन घेताना तुम्हाला घर नाही दिसत काय? आम्ही असंच बाहेर गेलो म्हणजे दारू पिऊन आलो म्हणजे खरंच तुम्ही आम्हाला घरात घ्यान काय? तुम्ही काय म्हणाल, चल दारू पितो होय माझ्या घरी असं म्हणाल तुम्ही आम्हाला? आणि इथूनच काय उठवलं मग? झोपू देते अजून? अजून झोपू देते? लोकांना दिसलं असतं मग काय बा नवऱ्याची सेवा करते बाई म्हणून। देवाले पुंजतं बापा, देवाले पुंजाले। असं देव पाहुणार आहे का तुले? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे माया नवऱ्याचे कर्म तसेच फळ देतो रे ईश्वर, असं आहे ते। हो काय माय बीन। बरं, आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराले। तर मी म्हणून राहिली आता नवीन वर्ष आहे तर मला काही भांडायचं नाही आहे तुमच्यासोबत। आपल्या हिंदू लोकांचं आजपासून नवीन वर्ष चालू झालं, नूतन वर्षाच्या अजून शुभेच्छा देतो तुम्हाला मी, खुश करून टाकतो मी तुम्हाला, शुभेच्छा देऊ। पण मी काय म्हणतो माझी एक गोष्ट ऐका तुम्ही जा दुकानात जा, मस्त किराणा घेऊन या, तुम्हाला पैसे देतो लागेच तर मी, आणि जरा सगळा आंब्याचा पाला घेऊन या, गोडलिंबाचा पाला घेऊन या। मस्त आपल्यासाठी मी स्वयंपाक करतो, गुढीला नैवेद्य देतो। मस्त सण करतो ना आज, म्हणून म्हटलं उठा लवकर ना आणून द्या मला सामान, तोपर्यंत मी माझे काम करतो, अशी म्हणतो ती। आणि बरं एवढी की याला बेल लावू नको तू, जाय झोरा घेऊन ये ना, पैसे घेऊन ये, दात घासत जातो मी ना, सामान आणून देतो तुले, आणि मग जातो वावरात आंब्याचा पाला आणून देतो। बरं चालते ना, चालते। नाही हो, मायनवरा चांगला आहे ना, काय मायनवरा वाईट थोडी नाही, वाईट असाले आणि पेत असेल तर पेत असेल दारू, पुरी दुनियाच दारू पेते। हो शिकू नको तू, इथं जाय आण लवकर झोरा गिरा आण, सामान आणून देतो। जमलं बाई, कुकर लावला ना, भाजी शिजून राहिली आता, जमलं। माय बाई काय माय शांताबाई, जरा शिक लग्नाच्या आधी धावली असती तर काय तुला गॅस ओटावर बसून स्वयंपाक करायला लागला असता बापा। मार आकुडच राहिली बापा तू। काय माय रश्मे व येतं तर बिचारे आवाजही नाही देत, मी खाली नसती उतरली काय? आता काय करू माय, तुझ्या भावानं जरासा गॅस ओटा उंचीच्या उंची घेऊन घेतला माय, आणि मी पडली ठेंगणी। काय करू बाई, आता वरती दसू स्वयंपाक करायला लागते मला, आता मलाच तर खरते ते एवढं। आता काय खाली घेत तूच जा शांते वरते, मीच गेली बाई वरते ना, मांडला कुकर गच भाजी मांडून दिली, भाजी शिजून राहिली आता मस्त, आणि कुकर शिजून राहिला एक नंबर। माय शांताबाई ते काम झालंय हाताखाली आलं व, तुझं घर गिर मला पुसलं पासलं दिसून राहिलं बापा। माझ्या घरी तर बिचारे एवढा गाठ पडलाय व, एवढा गाठ पडलाय, भांडे तसेच आहे, कपडे तिकडे तसेच पडले, आणि दोघंही बापले का झोपले मस्त बिचारे। उठ करा तर उठतही नाही, आता काय त्याच्या अंगावर पाणी टाका झोपल्या अंगावर, मला विचारे ते बिचारे काय करावं ना काय नाही, पोट्टी बिचारे काहीच कामाची नाही ना माई, काहीच कामाची नाही, एवढी मोठी हल्या हाय फक्त काय खायच्या कामाची आहे बापा। तसं नसते रश्मी ते, पोरीला सवय लावा लागते कामाची। तू म्हणशील की तिला सवय लावत मग कसं होणार आहे? तुला पहिलपणापासून तिला कामाने करू दिले, काही नाही करू दिलं, बाई लहान आहे राहू दे, तसं नाही रश्मी, दोन कामं सांगा लागते तेव्हा कुठं बाईच्या जातीला ओढ लागते। आता पोरगी बारगी आहे, तिला काम तर यायलाच पाहिजे, आणि त्या पोरीला अजून 2 पॉईंट टाकता येत, असं नसते रश्मी, शिकवा लागते पोरीले। आता तुला पहिलपणापासून तिला शिकवलं असतं दादा, पुरी त्या हाताखाली आली असती, ते तुला एवढं टेन्शन नसतं राहिलं, टेन्शन राहिले। काय ना शांताबाई, आपल्याला असं वाटते आता आपल्याला कसं माहेरी सुख नाही ना, इथंही सुख नाही, मी म्हटलं घेऊ दे बाई आता इले माहेरी आहे तर सुख, आता इथून 2-4 वर्षांत तिचं लग्नच करायला लागते व। शिकून नोकरीवर लागली तर बरं बाई, नाही लागली तर एखाद्याच्या गळ्यात तर बांधच लागल ना, आता जिंदगीभर तर आपण काही पुरणार नाही माय बाप असं असते ना ते। म्हणून बाई कधी असं वाटते का पोरगी कामाची नाही आहे, कधी असं वाटते का नाही बाई काम नाही करू द्या पोरीले, असंही वाटते।
बरं जाऊ दे, आज गुढीपाडवाचा दिवस आहे. माया पोरी झोपल्या असं नाही का झोपल्या नाही म्हणून. पण एवढा आहे की ते उठल्याबरोबर त्याची कामं करते आणि मला 2 कामं करू लागते. एवढा त्याचा आधार आहे मला. तर माया पोरीचं काही टेन्शन नाही आहे. आता तर उठतच म्हणा त्या 8 वाजून राहिले का नाही. बरोबर 8वर काट जाईन तेव्हाच उठन त्या. हो तर त्याच्या आधी नाही उठत त्या. मी घरी असली म्हणजे कामाला गेली म्हणजे 6 वाजता सुट्टी लागन तर. असं नाही आता पोरी बारीची जातो आहे मायाच्या घरी झोपन तर कोणाच्या घरी झोपन. आणि जाऊ दे बाई. मी का म्हणतो शांताबाई जरासा पाला गेला आणला असं आंब्याचा तर दे ना बाबा 2 डाक्या. हिचे बाबा बिचारे कालपासून येत त्याला सर्दीनं बरंच नाही आहे. तर ते काही गेले नाही बिचारी इथं वावरात. तर त्याला काही आणलं नाही बाबा. तर मी म्हणत होती का जरासा गोड लिंबाचा पाला आणि आंब्याचा पाला असं तर दे बा असं मी तुला म्हणत होती. माय रश्मे आता हिची पिंकीची बाबाच तर गेले नाही व. माय पोरी तरी कामाची आहे. माय नवरा काहीच कामाचा नाही व. घरच्याही कामाचा नाही ना बाहेरच्याही कामाचा नाही. त्याला कोणतेच कामं येत ना कोणतेच कामं येत. आपण सांगाव का व उद्या गुढीपाडवा हाय पाना आण जा वावरातून. मी कायले जाऊन तू जाजो आणि तू घरी राहून काय करतो बाबा 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 त्याच मला ऐका लागते. त्याच्यापेक्षा धन्य माऊली म्हटलं तुम्ही घरी राहत जा आणि खात जा. फक्त आम्हाला पैसे आणून देत जा तुम्ही. आम्हाला जाते बाई अंगून येईल फक्त बस तेवढं काम करते ना बाकी कोणतंच काम नाही करतो. आणि आता तर हप्ताभर झाले घरीच आहे म्हणा. जाऊ दे म्हणा तर मग मी म्हटलं बाई मी जाईन म्हटलं ना घेऊन येईन म्हटलं आंब्याचा पाला आणि गोड लिंबाचा पाला. असं म्हणजे तुम्ही आणाच आहे वाटते. हो वा चल ना चलशील तर जाऊन पटकन घेऊन येऊ. बरं तसं कर मग. नाही काही एक सोबतीला सापडली मला आणाले. मी म्हटलं बाई एकटं हुरहुर लागते बाबा वावराकडे झाले. आणि आता कसं त्या बंदराचा धुमाकूड आहे बापा सारा. कोणाला डसते म्हणते ना पागल झालेला बंदर फिरून राहिला म्हणते बाई गावात इकडे तिकडे. म्हणून बाई भेवायला लागते ना एकटा बैल झाले. आणि आपला वावराचा रस्ता पुरा सुनसान आहे. कोण माणसं जातच राहते बापा. तर बाई मला काही चांगलं नाही वाटलं ते. मी म्हटलं बाई कोणी सोबत असेल तर जाईल नाही तर मग पैन म्हटलं हिच्याच बाबाला पाठवण. पण आता तू तू आहेस माझ्यासोबत तर मग काही भेवच नाही. आणि चल मग चाललं जाऊ आपण. बरं तू जाय समोर येतो मी त्या मागून. त्या घराकडूनच यायला लागते का नाही तर येतो मी. तू जाय जरा शिक थैला गेला घे तयार राह तू. आणि मी जरा शिक नाही काय भाजीचं घी बंद करून येतो. होय पुढे तू. हो शांताबाई ये अंगोनी येतो माय आठवणीनं भुलून गिलून जाशील बापा. आपल्याला आंब्याचा पाला आज महत्वाचा आहे. गुढी गिळेला बांधा लागते तोरणं बांधा लागते. मराठा लोकांचं 9 वर्ष आहेत आपल्याला पुरा सणच करायला लागते बाई. असं लवकर यायचं माय. झाला का सुमन काकू स्वयंपाक वगैरे झाला का. नाही हो मास्तरीन बाई माझा स्वयंपाक वगैरे व्हायचंच आहे अजून. कशालाच ठिकाणा नाही आहे हो आज. माझी मुलगी पण लेट उठली आणि मला पण लेट जाग आला. कधी कधी होतो ना झोपच लागून जाते. मी म्हटलं बाई 5 ला उठते मला 4 ला जाग आला 1 तास झोपते म्हटलं तर कश कायचं एकदम 8च वाजले मला उठायला. काय सांगू आता तुम्हाला. हो काकू कधी कधी नाही का झोपच लागून जाते माणसाला. काय हो दिवसभर काम रात्रीचं पण काम तेच ते चूल आणि मूल घरातल्या घरात नुसतं कामं करावी लागते. थकून जाते ना हो जीव पण. तर मग काय एकदम झोपलं की एकदम सकाळी जाग येते. आणि सकाळी जाग आला का थोडंसं असं वाटते का आणखी लेट होतं आणखी लेटलं तर मग उशिरून जाते. तसं पण आज गुढीपाडवा आहे तर लवकर उठायला पाहिजे होतं म्हणा. पण जाऊ दे आता बरं कामं करतो ना स्वयंपाक करतो. हो काकू एकदा शेतातल्या कामाला तरी आपल्या अंग पाय नाही दुखणार. पण घरच्या कामाला नाही का खूपच अंग कसं तरी होतं. हो आता मला एक्सपिरियन्स आहे ना. मी आधी शेतात जायची ना तर मला माहिती आहे. हो मी माझ्या घरच्यांना कालच सांगून ठेवलं उद्या म्हटलं गुढीपाडवा आहे म्हटलं तुम्ही वेळेवर जाल म्हटलं उद्या आंब्याचं पाला आणाले वगैरे. तर त्यांना म्हटलं मी आधीच थोडंसं जास्त पाला आणून घ्या म्हटलं. आता कोणी मागते तर कसं आहे द्यास लागते ना. तर मग मी म्हटलं बाई चला आता मास्तरीन बाई येईनच म्हटलं मागायला. त्यांना कसं नाही म्हणणार. तर मग मी नाही का जास्तीचा बोलावून घेतला. तर म्हणून मी तुम्हाला आवाज दिला आणि घेऊन जाता. आणि कोणी कोणाला जर दिसला तर सांगाल विकत आणला म्हणून. असं आणला म्हणून नका सांगू. कोणी पण मागायला येतो आता आणायला पण त्रासच लागते ना हो. आणू नाही शकत का कोणी. मग आता कशाला द्यायचं आपण. काकू खरंच खूपच धन्यवाद तुमचं. आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वस्त राहा मस्त राहा काकू. अमय शांताबाई येऊन राहिली. माय पायजा मास्तरीन बाई ते जर म्हणन का पाला गेला ते जो आता जास्त पायला हाय नाही माझ्या घरी. तुम्ही सांगा आम्ही इकत आणला म्हणून बाजारातून असे सांगा बापा. सांगा माझ्या घरून घेतला म्हणून. हो सुमन काकू ठीक आहे ना ठीक आहे. हो त्यांच्या नवऱ्याला समजत नाही का त्यांच्या घरी तर वावरात आमरई आहे. अर्धी तर आमरई असल्यासारखी झाड आहे त्याच्या वावरात. त्यांना आणता नाही येत काय. अन्नाला याला आयतच पाहिजे लोकांच्या भरोशावर. कोण देणार बाबा नेहमी त्यांचं नेहमीच घराणं असते. सणावर आणतच नाही म्हणते. कोण देणार बाबा नेहमी हट मी नाही देत. हो काकू कोणाकोणाला नाही का सवयच असते आयत्याच्या भरोशावर राहायचं. माय बाई मास्तरीन बाई पाला घ्यायला आलते वाटते सुमनच्या घरी. हो शांताबाई मी पाला घ्यायलाच आली होती पण सुमनबाईच्या घरून नाही घेतला मी. आम्ही बाजारात गेलो 3 जणी आणि बाजारातून विकत आणला आम्ही. हो का. हो ना माय शांते किती महाग आहे बापा पाला. आपल्याला इकाली पुरती विचारे 20 रुपयात पाय ना केवढू साक दिला. का हो मास्तरीन बाई तुम्हाला मास्तरीन असून एका नवीन वर्षाच्या दिवशीच्या सुरुवातीलाच तुम्ही खोटं बोलून राहिला. तुम्हाला लाज वाटते का नाही वाटत. जराशी लाज वाटू दे ना. एक तुम्ही मास्तरीन असून एक टीचर आहात. तुम्ही माहित आहे ना जिल्हा परिषद शाळेचा टीचर आहात. आणि तुम्ही टीचर असून असे खोटं बोलता तर लेकरांवर काय परिणाम होईल याचा.
काय हो मास्तरीन बाई, तुम्ही मास्तरीन नावाला कलंक आहे, कलंक. कहू ना बापा शालू, तू का मदतीन टमक मारतस का व? कायले खोटी बोललं, कायले आम्ही जे खरं आहे ते खरं सांगितलं. काय माय शालू तू व नुसतं खोटं पाडतं बाबा तोंडावर. खोटं नाही, मी घरात जेव्हा फॅन लवली लावून राहिली होती का नाही, तेव्हा तुमच्या गोष्टी कान देऊन ऐकून राहिली होती. शांताबाई येऊन राहिली म्हणे, तूच म्हणे सुमन तिले. तिले काय म्हणू मी? तूच म्हणे तिले का बाई सुमन म्हणे शांताबाईले कोण देणार आहे म्हणे, आयत्याचं रायतच आहे म्हणे, सर्व लोक म्हणे ना हे म्हणे डुबरी कळली हे अशी म्हणे, आयत्याचे रायते सर्व असते म्हणे. आणि तू काय म्हणे, आणि शांताबाईच्या नवऱ्याला आणता नाहीत काय म्हणे, तिच्या घरी तर वावर असून 4-5 झाड आहे तर अमराई आहे म्हणे. म्हटलं ना तू ना, खोटी नको बोलू. नवीन वर्षाचा दिवस आहे, बिलकुल खोटं नाही बोलायचं. हो जाऊ दे ना माय, जाऊ दे ना. काय व आपण आता चाललोच ना पाल्याले. नाही व सुमन, मी तुला मागा घालणे आलती व अशीच आलती मी. अशीच म्हणजे मी पाला आणायलाच चालली होती, पण मला जरासं शालूलाही भेटायचं होतं आणि जरासं ते माधवीलाही भेटायचं होतं आणि तिकडून ते गीतालाही घेऊन जायचं होतं, म्हणून मी ह्या रस्त्याने आली. आणि तुम्ही दिसला बाई म्हणून बोलायला आली, नाही तर मी आहे तर गीता पालाले मागायला आले हो. कधी तुला मी जन्मात पाला नसून मागितला सुमन. शालू, पण तू आम्हाला तोंडावर नाही पाडला का शांताबाईच्या? अशा गोष्टी लपून बोलायचीच होती ना, लपून बोलायची होती. काल अशी उघडकीस आणली एकदम. आता म्हटलं होतं ना हिनं मला खोटा बोलायला लावलं ना सुमन का कोणी, तसं माझ्याकडून खोटं बोलणं होत नाही. मी आता एक गुरुजी आहे मी. पण मी विद्या शिकवते लोकांना म्हणजे स्टुडंट्सना, माझ्या छोट्या छोट्या लेकरांना. मी खोटं बोलणं मलाच वाईट वाटलं हो, पण आता काय करतो, त्यांनी मला खोटं बोलायला लावलं आणि मी बोलून दिलं. मास्तरीन बाई, तुमचं सगळं बरोबर आहे ना, पण तुम्ही एक मास्तरीन बाई असून दुसऱ्यांना खोटं बोलायला लावलं म्हणून तुम्ही खोटं बोलल्या काय? आता आम्ही जर म्हटलं का आमच्या पोराले परीक्षा न देता तुम्ही पास करून द्या, तर द्यान काय करून? नाही द्यान काय? हो झाली चुकी, आता जाऊ द्या ना, जास्त गोंधळ नका करू. फालतूच पूर्ण गावात माझी बोंबाबोंब करून टाका तुम्ही, आणि मला सगळेजण तेच म्हणत खोटाडी मास्तरीन, खोटाडी मास्तरीन. मला चांगलं नाही वाटणार होते. एकुलती एक मी या गावाची मास्तरीन आहे. हो आज गुढी पाडव्याचा सण, दारी उभा राही गुढी, दारी रंगोळी डगुडी करा गुढीची भरारी. ओहो हम नवाब, किधर जा रहे हो आप? ओह जी, मैं तो जा रही किराना लाने. अच्छा, तो आपने मुझे नहीं बताया. काश आप उस लायक होते तो मैं बता ही देती. क्यों जी, हम ला नहीं सकते क्या? क्या कमी है हम में? हमको छोटा बच्चा है, हम छोटा बच्चा नहीं है. नहीं 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 नहीं, आप उस लायक ही नहीं है. आप छोटा बच्चे का ही दिमाग है, आपका बड़ा नहीं है. भगवान ने आपको दिमाग दिया है, पर उसका इस्तेमाल किस प्रकार, कहाँ, कैसे करे, वो आपको बिल्कुल ही ज्ञान नहीं है. करके मैं ही जा रही हूँ. वहाँ दुकान में 500 का सामान होता और आप 1000 का लाते. और उसमें के भी 200 रुपए काट के दारू पीने चले जाते. फिर आपकी कौन सी बुद्धि है? आपकी तो डंकी की बुद्धि. अच्छा, मेरी बुद्धि गधे की है ना, ऐसा तेरे को बोलना है. वो इंग्लिश में ढंग की बोल रही तू, जाने देना, कोई बात नहीं. तेरा पति गधा, मैं सबको बता देता मैं गधा हूँ करके, फिर तेरे को भी बोलूंगा. वो देख गधे की पत्नी जा रही, गधीन. काय बापा हो तुम्ही व, तुम्हाला बिचारे तुम्ही सांगा मला, तुम्हाला मी 100 रुपये दिले, त्यातले तुम्ही 20 रुपये काढता व 80 रुपयाचं सामान आणता. आजपासून दारू सोडून द्या व, नवीन वर्षाची सुरुवात आहे आजपासून. आजपासून असं ठाणून घ्या का आजपासून मी बिलकुल दारू नाही पिणार. असं ठाणून घ्या व, आजपासून नवीन वर्ष आहे व. नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करा व. तुम्ही बी खुश व्हान, मी बी खुश होईन, आपला पुरा परिवार खुश होईन व. तुम्हाला मी चांगली समजून सांगून राहिली व, अजून कोणी समजून नाही सांगत. ऐका ना व, ऐका ना परीचे बाबा. अरे बाई, मी सोडतो ना दारू, आजपासून सोडतो. तू म्हणते ना तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी जान पण. फक्त मागू नको. नाही, तुम्ही जर अकराच्या वरती दारू जर पेली तर मग जान मागायची कामच नाही पडत. जान अशीच ढिली होत होते, एका दिवशी लपकूनच जाते ते जान. तर त्या माणसाची मग काही कदरही नाही राहत. बरं बाई मेला तर बरं मेला म्हणते, नाही काय? नाही व, मी दारू जरी पेत असन तरी तू माझी बायको होय. माय तुझ्यावर लय प्रेम आहे, लय प्रेम असाले. हो, मी तुला सोडून नाही जात कुठंच. आणि माझ्या लेकरा बायका बरोबर माझ्या लय प्रेम आहे, मी त्यालाही सोडून नाही जात. असं काय सांगू बापा, एवढं जर प्रेम असतं ना तुम्ही माझ्यासाठी दारू सोडली असती. आता पाय बरं, तुझ्यासाठी मी ना दारूले तोंड लावणं सोडलं का नाही. तू काय म्हणे का बिलकुल दारू प्यायची नाही म्हणे. मी ना काय म्हटलं होतं, बिलकुल दारूची गिल्लीसाला तोंड नाही लावणार. त्याचा काय उपयोग झाला व, काय उपयोग झाला त्याचा? मी ना म्हटलं तुम्हाला का दारूच्या गिलासाला तोंड नाही लावायचं, तुम्ही वरतून दारू पेना. वरतून पाणी पेल्यासारखं वरतून दारू मारे ना. मला का मॅड समजता का तुम्ही? आता माझी शपथ घातली आहे म्हणून तुम्ही अजूनही तर वरतूनच दारू पेता, गिल्लास तोंडाला नाही लावत. एवढाच फरक आहे बापा. अंगात तर चाललीस ना, मोडलीस का नाही शेवटी शपथ.